रविवार दिनांक 7 जुलैच्या रात्री सुरू झालेल्या पावसाचा तडाखा अद्याप सुरूच आहे। अलिबाग तालुक्यात अतिवृष्टीमुळे अनेक भागात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे। नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे। त्यामुळे या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी अलिबाग आणि मुरुड तालुक्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय। अलिबाग तालुक्यात रविवारी रात्री 11:30 नंतर विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली। सोमवार दिनांक 8 जुलैच्या सकाळपर्यंत तुफान पाऊस सुरू होता। त्यामुळे अलिबाग शहरासह रामराज आणि आजूबाजूच्या इतर गावांमध्ये अक्षरशः अतिवृष्टी झाली। अनेक घरांमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी शिरलं। रहिवाशांची एकच तारांबळ उडाली। अतिवृष्टीमुळे नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत। नाल्याचं पाणी अनेक गावात शिरलं असून नागरिकांच्या घरात देखील पाणी शिरलंय। अनेक वाहनं पाण्याखाली गेली आहेत। हे पाणी ओसरण्याची वाट नागरिक पाहत आहेत। मात्र सतत संततधार पाऊस सुरू असल्याने पाण्याचा निचरा होण्यास वेळ लागत आहे। दरम्यान अलिबाग तालुक्यात सुमारे 170 मिलीमीटर पावसाची नोंद झाली, तर रायगड जिल्ह्यात सोमवारी सकाळी 8 वाजेपर्यंत सरासरी 108 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। वादळवारा लाईव्हसाठी धनंजय कवठेकर, अलिबाग। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।